पोठा येथील शेतकऱ्यांचे हिमायतनगर येथील तालुका कृषी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना पशुधन निधी मिळालाच नाही। याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या दालनात शेतकरी आनंद तळपते व संतोष पुल्लेवार यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। दिनांक 18/10/2025 रोजी कामगार फाटा तालुका कळमनुरी येथून कृषी अधिकारी यांच्या समक्ष जनावरे खरेदी करून सुद्धा शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। या प्रकरणात उपविभागीय कृषी अधिकारी जाधव, तालुका कृषी अधिकारी मिराशे, वानखेडे, माने आणि विमा प्रतिनिधी वाठोरे यांची चौकशी करून तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी। या संबंधित अधिकारी यांनी प्रत्येकी शेतकरी यांच्याकडून 2500 रुपये इतकी रक्कम शेतकऱ्याकडून घेऊन सुद्धा जास्त रक्कम देण्याची मागणी केली जात आहे, असे शेतकरी यांच्याकडून बोलले जात आहे। दादा, तुम्ही आज या ठिकाणी जे उपोषणास बसले आहात तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नेमकं आपण कोणत्या मागण्यासाठी आणि आपल्यावर काय अन्याय झाला, नेमका आपला संदर्भ काय? राव जळपते, आजचा आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। तालुका कृषी कार्यालय हिमायतनगर येथे आम्ही उपोषणासाठी बसलेले आहोत। आमच्या काही मागण्या आहेत, आम्ही ते मागण्या घेऊन आज इथे बसलेले आहोत। आणि जे काही प्रकार आजपर्यंत जो काही घडलेला आहे, आमच्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत जनावरांची खरेदी केली, बाजार दिला आम्हाला, आम्ही बाजारला गेलो, आमच्याकडे दाखले आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत आमच्याकडे उपलब्ध असतानासुद्धा जे शासकीय जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांनी आमची दिशाभूल करून शेतकऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केला। लबाडी लताडी बोलून शेतकऱ्याला कुठेतरी गंडवण्याच्या मार्गावर त्यांची भूमिका आम्हाला दिसत आहे। आणि आमचं म्हणणं असं आहे की आमच्याकडं पशुधन आज उपलब्ध आहे, सगळ्या गोष्टी आमच्या व्यवस्थित असल्यामुळं आमच्या जे जनावरांचे जे काही अनुदान आहे ते अनुदान आमच्या खात्यावर साहेबांनी टाकावं, एवढी आमची मागणी आहे। आणि अन्यथा जर समजा आमची मागणी जर पूर्ण जर नाही झाली तर मग त्यांना निलंबित करण्यात यावं अशी प्रशासनाला आमची विनंती आहे। बरं, काही अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की आपण जे पशुधन योजनेतून जे पशु घेतलेत ते तुम्ही तुमचेच पशु नेऊन त्यांचेच फोटो काढून त्यांनाच बिल्ले मारून परत त्याच्यावरच अनुदान मिळावं यासाठी मागणी करत आहात, हे बरोबर आहे का? नाही, हे अजिबात चुकीचं आहे। आणि ते कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते आमच्या म्हणण्यावर कसे वागतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे का नाही? त्यांचा तो आरोप आहे, त्यांनी काहीतरी बोलून ही योजना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत, शेतकऱ्याची कुठेतरी गळफाशी करण्याच्या मार्गावर आहे। अलग लक्षात आम्ही समक्ष ते आमच्यासोबत, आमच्याकडे त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, आमच्याकडे त्यांची उपस्थिती, जीव त्याग केलेले सर्व आमच्याकडे काही उपस्थित आहे आमच्याकडे। आमच्याकडे दाखले आहेत, बिल्ले आहेत। याच्यासाठी त्याला तर त्याची या कारणासाठी त्यांना कठोरात कठोर त्यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं। बरं, आपल्या या उपोषणाची पुढची दिशा व याच्यावर काय, आपल्या मागण्यासाठी आपण पुढे काय करणार आहात? आमचं काहीच आता आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या शेतकऱ्यांना फक्त आम्हाला न्याय पाहिजे। आम्हाला जर समजा जाधव साहेबांनी, मिराशे साहेबांनी जर न्याय दिला, आमचे जे पशुधन आम्ही खरेदी केलं त्या आमच्या पशुधनाचं जे काही मावेजा आहे, जो अनुदान आहे ते आमच्या खात्यावर टाकावं, विषय संपला, आहे की नाही?